राधे राधे. तर आज आपण अत्यंत पौष्टिक अशा मेथी लाडूची रेसिपी पाहूया. तर हे पहा, इतके छान झालेले आहेत की तुम्हाला कळणारही नाही याच्यामध्ये मेथी टाकली आहे की नाही, परंतु भरपूर मेथी टाकलेली आहे. तर चला आपण रेसिपी पाहूया. तर अशा पद्धतीने इथे मी एक 10 ग्रॅम डिंकही घेतलेला आहे आणि तो असा तुपामध्ये असं छान परतून घेतलेला आहे गुलाबी रंग येईपर्यंत. तो कच्चा नाही राहिला पाहिजे. पुढे आपण ड्रायफ्रूटमधले बदाम घेतलेले आहे, त्याच्यानंतर काजू घेतलेले आहे. बदाम देखील खूप छान त्याच तुपामध्ये छान परतून घेतलेले आहे. हे असे छान जर आपण ड्रायफ्रूट सगळे परतून घेतले ना की छान क्रंचनेस असतो त्याच्यामध्ये. हे काजू देखील छान तळून घेतले. नंतर हे मी मखाने घेतलेले आहे 100 ग्रॅम. तर हे आपण कोरडेच रोस्ट करायचे कढईमध्ये. तर इथे मी हे छान एक 10 मिनटं तरी बारीक ह्याच्यावर परतून घेतलेले आहेत. म्हणजे हे मिक्सरमध्ये जेव्हा आपण फिरू त्यावेळेस अगदी छान बारीक होतात आणि मग त्याच्यामध्ये लाडू बनवताना देखील आपल्याला खूप इझी होऊन जातं. मग पुढे आपण हे मी जवस घेतलेले आहेत 20 ग्रॅम. हे देखील असेच कोरडेच परतून घेतलेले आहे. मी जवळजवळ सगळे सीड्स जरा असे कोरडेच परतून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये बारीक होण्यासाठी. आणि नंतर ना आपण वरून तूप टाकणार आहे ज्यावेळेस आपण लाडू बांधू ना त्यावेळेस. तर आधी आपण जे बदाम घेतले होते ते मी 200 ग्रॅम घेतलेले आहेत आणि जे काजू आहेत ते 100 ग्रॅम आहेत. आता हे त्याच्यानंतर मी आळीव घेतलेला आहे. बघा इथे आळीव जे आहे ते खूप शरीराला पौष्टिक आहे. यासाठी आपण प्रत्येक लाडूमध्ये हे आळीव असे भाजून टाकलेच पाहिजे. पुढे मी छान वेलचीचा आणि सुंठेचा सुगंध येण्यासाठी इथे एकदाच ही पूड करून ठेवलेली आहे. मला असे नेहमी लाडू बनवायला लागतात. तर मी काय केलेलं आहे, भरपूर असं वेलची घेतलेली आहे, सुंठ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 2-3 अशा दालचिनीच्या असे काड्या टाकू शकता आणि हे एकदम मिक्सरमध्ये फिरून कायमस्वरूपी एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता, म्हणजे जेव्हा हवं तेव्हा. ठीक आहे. इथे पुढे मी सकाळीच काय केलेलं आहे, एक 50 ग्रॅम जे मेथी आहेत ते छान मी रोस्ट करून आधी मिक्सरमध्ये बारीक केले आणि ते तुपामध्ये भिजत घातले होते. ठीक आहे. यानंतर आता इथे आपण आपले जे मखाना जे आपण छान भाजून घेतले होते ते मिक्सीमध्ये बारीक करून घेऊया. ठीक आहे. यानंतर आपण खोबरं आपण छान भाजून घेणार आहे. तीळ घेणार आहे, तीळ देखील छान भाजून घेणार आहे गुलाबी कलर येईपर्यंत. हे तीळ आणि मेथी, डिंक हे सगळे जे थंडीमध्ये या दिवसामध्ये खाण्यामध्ये खूप चांगले असतात. सो इथे हे सगळे सीड्स घेतलेले आहेत मी. खजूर घेतलेला आहे. खजूर आपल्याला 200 ग्रॅम घेऊन हे असं बारीक बारीक चिरून आपल्याला हे तुपामध्ये छान तळून घ्यायचं आहे. पुढे मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचं आहे आपल्या कमरेसाठी. छान हे हलकं भाजून घेतलेलं आहे तुपावर. एक 10 ते 15 मिनटं मी हे नाचणीचं पीठ छान भाजून घेतलेलं आहे तुपामध्ये. पुढे खोबरं पण छान भाजून घेतलेलं आहे. जेवढे पण ड्रायफ्रूट आहेत सगळे आपण असे तुपामध्ये परतून घेणार आहे. ह्या खोबऱ्याचा छान हलकासा रंग येईपर्यंत भाजायचं. कारण जर कच्चे राहिले खोबरं तर काय होऊ शकतं, नंतरनं थोडासा वास येऊ शकतो. परंतु अशा पद्धतीने जर आपण खोबरं छान भाजून घेतले ना की 2-2 महिने पण 3-3 महिने देखील हे लाडू छान राहतात तसेच. पुढे मी एक 10 ग्रॅम खारीक पावडर जी होती ती अशी थोडीशी रोस्ट करून घेतलेली आहे.
इथे आपण खोबऱ्याचं बारीक अशी पूड करून घेतलेली आहे. जसे जसे आपले ड्रायफ्रूट भाजून होतील तसे तसे आपण मिक्सरमध्ये बारीक करून सगळे घ्यायचे. या पद्धतीने. आणि पुढे आपण हे जे मेथे जे आपण बारीक करून ठेवले होते मिक्सरमध्ये तुपात भिजत घातलेले, हे काय करायचं, ज्यावेळेस आपण लाडू बांधू ना त्यावेळेस तूप घालून त्याला जरासं परतून घ्यायचं. हलकंसं, जास्त नाही परतायचं, नाहीतर ते लगेच जळतं. तुला तर आवडत नाही ना असा त्याचा करपट वास येतो मग त्यामुळे. आणि पुढे मी काय केलेलं आहे, एवढ्या सगळ्या जिन्नससाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे मी, ऑर्गॅनिक गूळ. तो गूळ आपल्याला बारीक चिरायचा आहे आणि थोडंसं तूप टाकून व्हिडिओ पण चालू आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. यूट्यूबचा तुपामध्ये छान लगेचच गूळ बारीक होतो. इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे, कारण हे जे लाडू आहेत पौष्टिक आहेत, आपल्या शरीराला आयरन, प्रोटीन सगळ्या काही गोष्टी देतो. पुढे मी हे सगळं मिश्रण एकत्र केले. आपण जेवढं काही जे भाजून वगैरे तुपामध्ये जे काही घेतलं होतं, खोबरं, ड्रायफ्रूट, सीड्स, हे सगळे काय केले मी मिक्सीमध्ये बारीक करून हे सगळं एकत्र करते. या पद्धतीने एकत्र सगळं मिक्सचर केलेलं आहे. थोडं थंड होऊन देऊ. हां, इथे मी ही जी आहे ही वेलची पूड, आपण जी वेलची पूड करून ठेवली होती ती वेलची पूड टाकलेली आहे 2-3 चमचे. आणि त्यासोबतच हे मी पंपकिन सीड्स टाकलेले इथं तुपामध्ये थोडेसे रोस्ट करून ते देखील टाकले. आणि सर्व मिश्रण सगळं एकत्र एक संघ करून घ्यायचं आहे. तर चला, रेडी आहेत आता लाडू वळण्यासाठी आपलं मिश्रण. तर आता आपण इथे पटापट लाडू वळून घेऊया. हे इतके सुंदर होतात ना लाडू ड्रायफ्रूटचे. त्याच्यामध्ये सगळंच पौष्टिक आहे. खोबरं आहे, खजूर आहे, नाचणी आहे, डिंक आहे, मेथे आहे. आता हे सर्व एकत्र झाल्यानंतर आपण आहे ना वरून थोडं थोडं तूप टाकणार आहोत. या सर्व लाडूंसाठी माझे हे जवळजवळ 1.5 ते 2 किलोचे लाडू झालेले आहेत. या सगळ्यासाठी मला जवळजवळ अर्धा किलोला कमी थोडंसं असं तूप लागलेलं आहे. या पद्धतीने खूप सुंदर असे हे लाडू झालेले आहेत. पहा. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे पहा, असे या पद्धतीने लाडू झालेले आहेत आपले. आता आपण हे छान छान जे लाडू बनवलेले आहेत असेच आपण हे भगवंतांना सर्वात आधी भोग दाखवून घेऊया. राधे राधे. तर या पद्धतीने रेडी आहेत लाडू खाण्यासाठी. आता आपण भगवंतांना भोग दाखवल्यामुळं ते महाप्रसाद झालेला आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने सगळ्यांनी करून पहा आणि मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की लाडू तुम्हाला आवडले का, रेसिपी आवडली का. ठीक आहे. धन्यवाद.